सोलापूरमध्ये मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे हत्येच्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या सर्व 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी माजी नगरसेविका शालन शिंदे, आतिश शिंदे, अमर शिंदे आणि तानाजी शिंदे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। तर माजी नगरसेवक शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेंसह उरलेले आरोपी जे होते त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ हे आंदोलन करण्यात आलंय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, शरद पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनासाठी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात। विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय। कारण का फक्त पैसा सत्ता नाही, पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसतो। खोपोलीमधल्या मंगेश काळोखे हत्याकांडाच्या प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्यामधून मंगेश काळोखे यांची हत्या झाली हे उघड झालंय। यासाठी रवींद्र देवकरनं 20 लाख रुपयांची सुपारी ईशा शेख या महिलेच्या मार्फत मारेकऱ्यांना दिली होती। या संदर्भात रायगड पोलिसांनी खुलासा केलाय। सुपारी घेऊन काळोखेंची हत्या करणाऱ्यांच्या रायगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून लवकरात लवकर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। MSRDCच्या मुख्यालयाच्या संदर्भात देखील मोठी अपडेट समोर येते आहे। वांद्रे रिक्लेमेशनमधील 24 एकर जागेच्या पुनर्विकासासाठी अदानी समूहाकडे काम सोपवण्यात आलं असून या काळामध्ये MSRDCचं मुख्यालय दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमधून कार्यरत होणार आहे। पुनर्विकासासाठी MSRDCला तब्बल 8,000 कोटी रुपये मिळणार असून काम पूर्ण झाल्याच्या नंतर मुख्यालय पुन्हा एकदा वांद्र्यामध्ये हलवलं जाईल। पुनर्विकासाच्या नंतर MSRDCला वांद्र्यामध्ये 50,000 चौरस फूट जागा देखील मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या मार्फत सुरू असलेल्या शासकीय सोयाबीन खरेदीच्या प्रक्रियेला सध्या वेग आलाय। आतापर्यंत जिल्ह्यामधील विविध नाफेड केंद्रांवरती 2,72,956 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली। शासनाकडून प्रति क्विंटल 5,328 रुपयांच्या हमीभावानं ही खरेदी केली जाते। विशेष म्हणजे या खरेदीच्या मोबदल्यामध्ये 10,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यात आलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या हा एक मोठा दिलासा मिळाला आहे। राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजामध्ये येत्या 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। या निमित्तानं लाखो शिवप्रेमी हे शहरामध्ये दाखल होत आहेत। मात्र शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेले कत्तलखाने तसंच चिकन मटणाची शिवप्रेमींसाठी मोठी अडचण ठरते आहे। या ठिकाणी दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे जिजाऊ भक्तांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे हे कत्तलखाने तात्काळ आणि कायमस्वरूपी हटवावेत अशी मागणी सध्या जोर धरते आहे। गडचिरोलीच्या बेजूर जंगलामध्ये 3 दिवसीय बाबलाई देवी यात्रेला सुरुवात झाली आहे। दक्षिण गडचिरोली जिल्ह्यामधील नक्षलवाद्यांच्या हालचालींचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या या भागामध्ये बेजूर इथे आदिवासी समाजाची सर्वात मोठी यात्रा आहे। या यात्रेमध्ये दरवर्षी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असायचा। मात्र यावर्षी नक्षलमुक्त वातावरणामध्ये विना पोलीस बंदोबस्तामध्ये ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडते आहे। बेजूर गावापासून 3 किलोमीटर अंतरावरच्या कोंगा पहाडीवरती हे मंदिर आहे। दरम्यान गेल्या 100 वर्षांपासून या यात्रेची परंपरा आहे। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरती पौष पौर्णिमा यात्रा सध्या सुरू आहे। या यात्रेच्या निमित्ताने बारामती तालुक्यामधल्या सुपे इथे खैरे आणि होलम राजा यांची काठी खंडोबा गडावरती येत असते। या काठ्यांसह प्रासादिक काठ्या खंडोबा गडावरती पोहोचतात। यावेळेला खंडोबाच्या मंदिराला काठी लावून काठीची देवभेट घडवण्यात आली। अनेक वर्षांपासून या काठ्यांची शिखर भेट घेण्याची ही परंपरा आहे। नव्या वर्षामध्ये प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी 400 किलोमीटर दुचाकीवरून प्रवास करत हैदराबादमधल्या तरुणीने परळी गाठली आहे। विशेष म्हणजे या तरुणीने एकटीनं बुलेट चालवत हे धाडस केलंय। 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तरुणीने आनंद व्यक्त केलाय। रमणी असं या तरुणीचं नाव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।